सुंदर मनामध्ये भरली. हाय अगं हो खरं सांगते मी कायला खोटं बोलू. आत्ता पूजा झाली आमची. हा पुरणपोळ्या बी केल्या. बर ठेवू फोन नंतर करते. हा भरला का डबा? तेच भरते. अगं तू पुरणपोळी कायला भरू राहिली माय? म्हणजे आव्या कुठे खातो पुरणपोळी? त्याला नाही आवडत. आता इतकी वर्ष बनवते की मी, पण कधी एक घास सुद्धा खाल्ला नाही त्यांनी. हा ते माहितीये मला तो नाही खात, पण म्हणलं सणावाराचं थोडं खाल्लं तर खाल्लं. आणि तसं बी रोज तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल ना त्याला. म्हणलं जरा तोंडाची चव बदलेल. तू एवढं प्रेमाने डबा घेऊन चालली आहेस, तो तसाच परत आणावा लागला तर वाईट वाटून घ्यायचं नाही, कळते का? कारण तो खाणाऱ्यातला नाही पुरणपोळी. त्यानं नाही खाल्ला तर मग मी खाईन. तसं बी वरण भाताचा डबा नेतोच आहोत ना आपण. अरे आवरलं का? चला लवकर, अबे फोन करू राहिलाय. भूक लागली त्याला. हा चल 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 चल. सावकाश ना. पुरणपोळी नाही हे नाही. साडी गजरा दागिने एवढं नटून काही स्पेशल आहे का आज? मग आज खोलीत त्रास द्यायला तू नव्हता ना. लय वेळ लावला मी नटायला. मी इथं तुला कॉम्प्लिमेंट देऊ राहिलो आणि तू कायला फोना काढते का? हा मग एवढे दिवस झाले तुझ्या बरोबर राहते, तुझी सवय लागली आहे खाना काढायची. ते आपल्याला लय सवय झाली एकमेकांची. नाही प्लीज. काय म्हणले तुला ते? त्याला नाही आवडत. मग आट्या पाय त्याच्या कपाळावर. तू केली का? हा ना टेस्ट तर करून पाय. मी खात नाही ना. ते माहितीये मला. असं काय करू राहिला आब्या तू? एवढं प्रेमानं केलंय तिने. नाराज नको ना करू तिला. एक घास तर काय. गोड नाही खात ना मी दादा, तुला माहिती. अय डाएट शेट, जरा डाएट बाजूला ठेवा तुमचा. तब्येत पाय कशी झाली? चुकलाय पाय केवढा. जरा खा थोडस, म्हणजे वजन वाढेल तुझं. दादा अरे मी खरं काय म्हणलं तर खायचं. आणि हा सण आहे, सणाच्या दिवशी पुरणपोळीला नाही नसतं म्हणायचं. व्हायला लागते. गुळाची केली का? हाय का आता? मी पण नेहमी गुळ घालूनच करते अभ्या. पण मी खात नव्हतो ना, मला माहित नव्हतं ना. हा आता बरी खाल्ली. तू काय याच्यात भारी लागते. वा अख्खी संपवली रे तू तर. मग आवडली ना पुरणपोळी? भारी गेली. थँक्यू. आशू गेली 28 वर्ष मी गरम गरम पुरणाची पोळी करून त्याच्यावर तुपाची धार सोडून याच्या मागे हिंडायची. अरे लेकरा एक घास खा रे, ऐक र माझं. पण नाही कधीच नाही खाल्ली. आता पाय बायकोनी बनवलेली पुरणपोळी कशी खाल्ली ते. आणि जरा जास्तच गोड लागली बरं का. 28 वर्षात हॉस्पिटलमध्ये पण कधी आला नव्हता ना. नको रे बाबा, तू आता विषयच नको हॉस्पिटलचा. आणि पुरणपोळी खायला कशाला पाहिजे हॉस्पिटलमध्ये यायला. हे पाय आता आलायस हॉस्पिटलमध्ये, पास झाला हे शेवटचं. पुण्यांदा हॉस्पिटलची पायरी चढायची नाही, नाही तर गाठ माझ्याशी आहे अभ्या. अरे आता बाकीच्या खाय की, त्या कशाला ठेवल्या? दुपारच्याला नको का?
हॅलो, हा हा निघाले की मी. हा आले ना, चौकात थांबा ना, आले. हा हा आशू, लेकरा मला जरा चौकात सोडतो का? पुढे आम्ही देवदर्शनाला जातो. चल. हा येते बरं का लेकरा. चल ना आशू. थँक्यू. लते भारी आहे. पुरणपोळी थँक्यू. भारी. काय म्हणला का तू? नाही भारी. प्रेमाची वेगळी. मॅडम, त्या गोळ्या द्या माझ्याकडं, मी देते त्याला. द्या. थँक्यू. हॅलो ना पब्लिक. देवाला हात जोडणार नाही म्हणले आणि एक बी देव नाही सोडला पाया पडायचा. मला सण बी नव्हता करायचा. तुमचा आणि लतीचा ऐकून केला ना सण घरात. मग जोवर तो शर्यतीचा दिवस उलटून जात नाही ना, तोवर जीवाची तगमग थांबायची नाही. चला. आता कुठं? हाय का आता आव चौकातला मारुती राय राहिलंय की. चला चला. लक्ष असू दे हे देवा. चल चल. वहिनी तुम्ही बाहेर जा. अरे हाऊ आर यू? अभ्या डार्लिंग. अरे गेट वेल हे ना. आणि इकडे गाठीची माळा लवकर. And here is the happy part. अरे बाप, अरे हा अकॅडमी नाही का, गोड नाही खात तू, पण आज खा ना भाई. ये ना. दौलत, लांब राह त्याच्यापासून. ए मावशे, कायला आला तू इथं? घाबर नाही होऊ शकत. तुझ्या बापाचं हॉस्पिटल आहे का मावशे? अभ्या अभ्या. Chill ना बेबी. काय आलं तू इथं? अरे गुढीपाडवा आहे ना भैया आज. म्हणलं तुला विश करावं, त्यानिमित्ताने त्या तब्येतीची चौकशी करावी म्हणलो. बरी का तुझी तब्येत? त्या कृपेने बरी आहे. अजून काही? पाय बरं आहे का? दौलत, एकदा सांगितलेलं कळत नाही. लांब राहायचा अभ्यापासून. आब्या शर्यतीत येणार ना बाई तू? दौलत मुद्दाम करतोय अभ्या. तू खरंच शर्यतीत आहे का नाही याची खात्री करतोय तो.